जय जवान या गोविंदा पथकानं 10 थर 3 वेळेला लावले होते, हॅट्रिक साधली आणि नवीन रेकॉर्ड सुद्धा निर्माण केला। याच जय जवान गोविंदा पथकानं आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। राज ठाकरेंनी अर्धा तास या पथकामधल्या प्रत्येक मुलासोबत संवाद साधलेला आहे। कोण कितव्या थरावरती असतं याची सुद्धा त्यांनी विचारपूस केली आहे। काही जणांना राज ठाकरे यांची सही सुद्धा हवी होती, त्यांना शुभेच्छा संदेश राज ठाकरे यांनी लिहून दिलाय, सही दिली आहे। तर ऑक्टोबर 2026 मध्ये जय जवान गोविंदा पथक हे स्पेनला जाणार आहे। या सगळ्याचा खर्च मनसे उचलणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे। जय जवान गोविंदा पथकाने यावेळेला 3 वेळा 10 थर लावून विश्वविक्रमाची बराबरी केलेली आहे। 2016ला ज्या वेळेला दहीहंडी सणावर बंदी आली होती त्यावेळेला सर्व मंडळांच्या पाठी सन्माननीय राजसाहेब खंबीर उभे होते। आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते। खरं तर ऑलिम्पिकमध्ये जर दहीहंडीचा सहभाग केलात तर ऑलिम्पिकचं एक मेडल भारतासाठी पक्कं होईल, ते म्हणजे दहीहंडीतून। यावेळेला जय जवान गोविंदा पथकाचे 41 खेळाडू घेऊन आम्ही स्पेनला जाणार आहोत आणि त्याचा सगळा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा। थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग।